नमस्कार मंडळी, तुमच्या किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला, जे मऊ, क्रीमी आणि मसालेदार आहे। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही जेवणात, पार्टीत किंवा खास पाहुण्यासाठी ही डिश बनवू शकता। चला तर मग सुरुवात करूयात। इथे मी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, थोड्या लसूण पाकळ्या, थोडं आलं आणि 2 छोटे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। आता थंडीत कसं असतं, लसूण थोडं कडक बनतो, तर त्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता। थोडासा पॅन गरम करायचा आणि 2 ते 3 मिनिटं हलकासा लसूण गरम करून घ्यायचा। आपल्याला लसूण गरम केल्यामुळे नरम पडतो आणि पटपट सोलला जातो। हे अशा पद्धतीने लसूण सोलला जातो, त्याचे टरफल व्यवस्थित मोकळे होतात आणि त्यामुळे आपला लसूण आपला भरभर सोलला जातो। तर मोकळ्या वेळेत आपण हा लसूण असा सोलून ठेवला तरी चालतो, कारण आपल्याला मसाला करायचा असेल किंवा कोणतीही ग्रेव्ही करायची असेल तर लसूण थोडा एक्स्ट्रा लागतो, म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरून लसूण सोलून घेऊ शकता। तर आता इथे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे। त्यासाठी गॅसवरती पॅन गरम करून 2 चमचे तेल घालूयात। त्यामध्ये कांदा घालूयात। कांदा, लसूण आणि आलं एकत्र भाजायचे आहे। कांदा नरम होईपर्यंत, म्हणजे ब्राऊन शेड येईपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे मंद आचेवरती, म्हणजे तो करपणार नाही किंवा खाली लागणार नाही। तर अशा पद्धतीने एकसारखा कांदा हलवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने आणि ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालायचे आहेत। टोमॅटो असे भाजायचे आहेत की थोडेसे नरम पडतील, मऊ पडतील। आता त्यानंतर इथे आपल्याला 10-12 काजू घ्यायचे आहेत, 2 चमचे मगजबी आणि 1 ते 1.5 चमचा आपण तीळ घ्यायचे आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण ह्यामध्ये घालून थोडंसं 1-2 मिनिटं परतूयात। आता हे का घालायचं आहे, तर यामुळेच आपल्याला मिक्सचर आपलं म्हणजे क्रीमी टाईप लागणार आहे। आपला जो मसाला बनणार आहे पनीर मसाला, तो एकदम क्रीमी आणि छान टेस्टी बनणार आहे। तर अशा पद्धतीने 2 मिनिटं भाजून घेतल्यानंतर मिश्रण थंड करून घेऊयात आणि मिश्रण थंड झाल्यावरती त्याची आपण मस्त अशी फाईन ग्रेव्ही बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये हे सर्व मिश्रण घालत आहे आणि एक फाईन पेस्ट बनवायची आहे, पाणी न घालता, कारण टोमॅटो कांदा ऑलरेडी मऊ पडलेला आहे, त्यामुळं मिश्रण एकदम मऊसूत बनतं। तर इथे बघा, मी हे बनवून दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने न पाणी घालता तुम्ही पेस्ट बनवून घ्या। अशा पद्धतीने फाईन पेस्ट आपली रेडी आहे। आता इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पनीरचे चौकोनी तुकडे टाकून घेतलेले आहेत। आता पनीर हे सर्व बाजूनी एकसारखे परतवून घेऊयात, हलकेसे फ्राय करून घेऊयात। जास्त फ्राय करायचे नाहीत, हलकेसे ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत, कारण जास्त जर ब्राऊन झाले तर ते रबरी आणि चिकट बनतात। तर हलकेसे ब्राऊन ह्या पद्धतीने फ्राय करून घेऊयात। अशाच पद्धतीने मी बाकीचे पनीर फ्राय करून घेत आहे। तर इथे मी 150 ग्रॅम पनीर वापरलेलं आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता। आता ह्या कढईमध्ये अजून 1 चमचा मी तेल ॲड केलेलं आहे आणि थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण हे ग्रेव्ही पेस्ट जी बनवलेली ती टाकून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने सर्व पेस्ट टाकल्यानंतर मिश्रण एकसारखे हलवून घ्यायचे आहे। सतत हलवत राहायचे आहे, नाहीतर ते करपलं जातं। एकसारखं मंद गॅसवरती हलवून घ्या। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घ्या। आता लाल तिखट आणि मीठ तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर ह्यामध्ये 1 चमचा मी गरम मसाला ॲड केलेला आहे। गरम मसाला तुम्ही कोणताही वापरू शकता। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी मी हिंग पावडर, म्हणजे पाव चमचा हिंग पावडर वापरलेली आहे आणि मिश्रण सर्व एकजीव करून घेऊयात, एकसारखे हलवून घेऊयात आणि त्यानंतर त्यामध्ये थोडासा साखर 1 चमचा टाकून घेऊयात। आता साखर मी इथं घातलेली आहे, कारण ही डिश पनीर मसाल्याची थोडीशी गोडसर असते म्हणून। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूयात आणि मिश्रण एकसारखं हलवून घेऊयात आणि थोडंसं शिजवून घेऊयात। तर ह्या पद्धतीने मी पाणी ॲड करून थोडंसं ढवळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडासा लाल कलर ॲड केलेला आहे, कारण आपली डिश ॲट्रॅक्टिव्ह दिसते आणि थोडंसं टेक्स्चर कलर डिशला चांगला येतो, म्हणून तुम्ही जर नाही ॲड केलं तरी काही हरकत नाही। त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करूयात आणि मिश्रण हलवून घेऊयात, सगळ्या बाजूने एकसारखं हलवून घेऊयात आणि त्याची एक 5 ते 7 मिनिटं झाकणी लावून मस्त अशी उकळी काढून घेऊयात। तर ह्या पद्धतीने मी झाकणी लावून एक उकळी काढून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता रटरट अशी उकळी आलेली आहे, छान आपला मसाला ग्रेव्हीमध्ये शिजलेला आहे। त्यानंतर ह्यामध्ये पनीर ॲड करूयात आणि पनीर ॲड केल्यानंतर मिश्रण एकसारखं ढवळून घेऊयात आणि आता 2 ते 3 मिनिटं
शिजवायला ठेवूयात। झाकणी लावून घ्यायची आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी आपली ग्रेव्ही रेडी आहे। मस्त अशी उकळी निघालेली आहे, सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे मस्त। आणि अशा पद्धतीने थोडीशी कसुरी मेथी चुरून त्यामध्ये टाकून देऊयात। कसुरी मेथी ॲड केल्यानंतर चव आपली अधिकच चांगली बनते। तर अशा पद्धतीने आपला मस्त असा पनीर मसाला रेडी आहे। तुम्हीही नक्की ट्राय करा घरगुती छान पद्धतीने ही पनीर मसाला तुम्ही रेस्टॉरंट स्टाईल नक्की बनवू शकता आणि कमेंटमध्ये सांगा कसं झालं ते। थँक्यू फॉर वॉचिंग।